नमस्कार मित्रांनो. आज बँकिंग क्षेत्रातून एकामागून एक 4 दिग्गज बँकेचे क्वार्टर 1 फायनान्शियल 27 निकाल समोर आले आहेत. एच-डी-एफ-सी बँक, आय-सी-आय-सी बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनी आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. मग या 4 बँकांपैकी कोणाची कामगिरी सर्वात मजबूत ठरली आणि सोमवारी बाजारात कोणत्या बँकेच्या शेअर्सवर सर्वाधिक लक्ष राहू शकते? चला जाणून घेऊया सर्व निकाल सविस्तर. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला सुरुवात करूया देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकापासून. सर्वप्रथम ॲक्सिस बँकचे क्वार्टर 1 निकाल पाहूया. तर कंपनीचा फायनान्शियल परफॉर्मन्स पाहिला तर नेट इंटरेस्ट इन्कम यावर्षी 14,646 आला आणि मागील वर्षी 13,560 कोटी इतका होता. जवळपास 8% ग्रोथ आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 7,114 कोटी आला, तर मागच्या वर्षी 5,806 कोटी इतका होता. म्हणजे जवळपास कंपनीचा ग्रोथमध्ये 23% ची वाढ आहे. रिटेल आणि कॉर्पोरेट बँकिंग या दोन्ही विभागांनी चांगली कामगिरी केली आणि क्रेडिट ग्रोथ सातत्याने वाढत आहे. डिजिटल बँकिंग आणि फी इन्कममध्ये सुधारणा दिसून आली आहे. या निकालानंतर ॲक्सिस बँकच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असणार. आता पाहूया कोटक महिंद्रा बँकचे निकाल. तर कंपनीचा कन्सॉलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट पाहिला, तर कंपनीचा टोटल इन्कम पाहिला तर यावर्षी 30,068 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 26,703 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 28,107 कोटी इतका आला. म्हणजे इयरली आणि क्वार्टरली कंपनीमध्ये ग्रोथ होताना दिसत आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 5,480 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 4,472 कोटी इतका होता. म्हणजे इयरली कंपनीमध्ये ग्रोथ होताना दिसत आहे आणि 9% ची वाढ झाली आहे. रिटेल बँकिंग आणि कमर्शियल बँकिंग व्यवसायात चांगली वाढ झाली आहे. तसेच बँकेने मजबूत कॅपिटल पोझिशन कायम ठेवले आहे. चला आता आय-सी-आय-सी-आय बँकेचे निकाल पाहूया. तर कंपनीचा स्टँडअलोन फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा टोटल इन्कम यावर्षी 54,246 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 51,451 कोटी इतका होता. तसेच क्वार्टरली 50,584 कोटी इतका होता. म्हणजे इयरली कंपनीमध्ये चांगली जंप आहे आणि क्वार्टरलीही कंपनीमध्ये चांगलाच ग्रोथ आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 14,804 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 12,768 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 13,701 कोटी इतका होता. तसे इयरली आणि क्वार्टरली कंपनीची ग्रोथ होताना दिसत आहे. नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजे एन-आय-आयमध्ये 13% ची वाढ झाली आहे. तसेच रिटेल लोन, होम लोन आणि बिझनेस बँकिंगमध्ये चांगली वाढ झाली आहे. तसेच कंपनीचा एन-पी-एवर नियंत्रण कायम आहे. आता सर्वात मोठ्या बँकिंग सेक्टरमधील एच-डी-एफ-सी बँकचे क्वार्टर 1 फायनान्शियल 27चे निकाल पाहूया. देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकेने पुन्हा एकदा मजबूत आर्थिक कामगिरी सादर केली आहे. तर कंपनीचा स्टँडअलोन फायनान्शियल रिझल्ट पाहिला तर कंपनीचा टोटल इन्कम यावर्षी 92,184 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 99,200 कोटी इतका होता. इयरली पाहिला तर कंपनीमध्ये डिक्लाइन पोझिशन दिसत आहे. तर कंपनीच्या टोटल इन्कममध्ये कंपनीचा घट होताना दिसत आहे. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पाहिला तर यावर्षी 19,060 कोटी इतका आला आणि मागील वर्षी 18,155 कोटी इतका होता आणि क्वार्टरली 19,221 कोटी इतका होता. तर इयरली पाहिला तर कंपनीच्या नेट इंटरेस्टमध्ये ग्रोथ झाली आहे. तर 18,000 कोटीवरून 19,000 कोटीवर आला आहे. म्हणजेच कंपनीने जवळपास चांगलाच रिझल्ट दाखवला आहे. तर कंपनीच्या टोटल इन्कममध्ये घट झाली असली तरी नेट प्रॉफिटमध्ये कंपनीने थोडीशी मजबूती कायम ठेवली आहे. तर बँकेचे कर्ज वाटप आणि ठेवी दोन्हीमध्ये सातत्याने वाढत आहे. एच-डी-एफ-सी लिमिटेड विलिनीकरणानंतर व्यवसाय स्थिर होत असल्याचे संकेत या निकालातून दिसत आहे. व्यवस्थापनाने मार्जिन आणि कर्जवाढीबाबत सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. तर कन्क्लुजन पाहिला तर कंपनीचा एकंदरीत आज आलेले चारही बँकेचे क्वार्टर निकाल सकारात्मक आहे. एच-डी-एफ-सी बँकने स्थिर आणि मजबूत कामगिरी कायम ठेवली. आय-सी-आय-सी-आय बँकने पुन्हा एकदा उत्कृष्ट वाढ दाखवली. ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनीही गुंतवणूकदारांना निराश केले नाही. आता बाजाराची नजर या निकालानंतर शेअरच्या हालचालीवर आणि व्यवस्थापनाच्या पुढील मार्गदर्शनावर असेल. तुमच्या मते या 4 बँकांपैकी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात मजबूत बँक कोणती? एच-डी-एफ-सी बँक,
ICICI बँक, ॲक्सिस की कोटक महिंद्रा बँक? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि शेअर बाजारातील अशा ताज्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.